नाही, किमान आम्ही अपेक्षा ठेवतो की नागपूरचं हिवाळी अधिवेशन 3 आठवडे असायला पाहिजे. आता निवडणुकाचं कारण पुढे करून अधिवेशन गुंडाळण्याचा मनसुबा सरकारचा आहे. सरकार काही आता अलीकडे झालेल्या एकूण राज्याचा कारभार बघता सरकारकडे अधिवेशनाला सामोरं जाण्याची इच्छा दिसत नाही. सरकार घाबरल्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं मी म्हणेन. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या वाढल्यात, महिलांवरील अत्याचारात वाढ झाली, जमीन बळकवण्याचे मोठे मोठे घोटाळे राज्यामध्ये सुरू आहेत, गुंडांची दादागिरी वाढली, सत्ताधारी पक्षातील आमदार प्रचंड लोकांना धाक दपटशा करतायत, कापण्याची, मारण्याची, उडवून देण्याची भूमिका आपल्या म्हणजे उडवून देण्याचे धमकावणीचं सत्र राज्यामध्ये सुरू आहे. हे सगळं बघितल्यानंतर यामध्ये राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर सरकारला पूर्ण वेळ हे अधिवेशन चालवण्याची इच्छा दिसत नाही. आणि म्हणून मला वाटतं की नागपूर करारवाचा वगैरे तर यांना काही देणं घेणं नाही, सोयीसुतक नाही, याच्याशी काही संबंधही राहिला नाही. ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षात होते त्यावेळेस त्यांनी प्रखरपणे या विदर्भाच्या संदर्भात अधिवेशनासंदर्भात भूमिका मांडत होते. मला एवढंच सांगायचं आहे की नक्की तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं होतं तर मग बजेट अधिवेशन नागपुरात घ्या. या अधिवेशनात तुम्ही काय देऊ शकणार नाही आणि काय मिळणार नाही. उगीच कशाला तोंडाला पाणी पुसण्यासाठी अधिवेशन घ्यायचं. बजेट अधिवेशन घ्या. या अधिवेशनातून विदर्भाला नक्की काय देता येईल ते भूमिका तुम्हाला मांडता येईल. आता आचारसंहितेचं कारण करून तुम्ही तिकडे काही देणार पण नाही आणि घोषणा करणार नाही आणि कशाला मग फुकटचं तिकडे अधिवेशन घेऊन विदर्भात वेळ घालवत आहे. सगळी यंत्रणा त्याच्यात कामात लावायची, 5-7 दिवसाच्या अधिवेशनासाठी पूर्ण मुंबई इकडे हलवून आणायची आणि निष्पन्न 0 भूमिका आमची स्पष्ट आहे की हे अधिवेशन घेण्यापेक्षा सरकारने जर बजेट अधिवेशन घेतलं असतं तर अधिक बरं झालं असतं. विदर्भीय लोकांना न्याय मिळाला असता. ती त्यांनी भूमिका पुढच्या वेळेस, आता नाही, पुढच्या वेळेस तरी घ्यावी. आणि 2 आठवडे अधिवेशन चालवायला अडचण काय आहे? किमान 10 दिवस तरी चालवा. तीच त्यांनी पुन्हा होईल अधिवेशन काळामध्ये आमच्या बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीची बैठक होईल, त्यावेळेस तो विषय आम्ही मांडू. सांगली असो किंवा गोंदिया असो या ठिकाणी, सांगली असो या गोंदिया या ठिकाणी जे आहे ते गोंधळ पाहायला मिळत आहे आणि सालेकसामध्ये जे आहे ते बंद पाहायला मिळणार आहे की स्ट्रॉंग रूम समोर जे आहे तिकडे छेडछाड झाल्याचं मत आहे ईव्हीएम मध्ये, असं मत आहे स्थानिक लोकांचे. हे बघा, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधक आता बोंबलतील आमचा निकाल पाहून. तुम्ही का नाही मग कोर्टात जात? उद्या काऊन नाही काउंटिंग करून घेत? तुम्हाला 20 दिवस वाट पाहायची पाळी कशाला आणताय? तुम्हाला ईव्हीएम च्या संदर्भात तुमचा विश्वास आहे, तुम्हाला तुमची भूमिका स्वच्छ आहे, तर मग तुम्ही का नाही करत? आम्ही म्हणतो तर विरोधक आरोप करतील, मग निवडून तुम्ही कसे म्हणू शकता की 268 पैकी 175 जागा भाजपच्या येतात? कशाच्या आधारावर बोलता? कोणते दिवे लावले सरकारने तर या आधारावर तुम्ही बोलताय? आज 3ही पक्षामध्ये प्रचंड मारामारी आहेत, एकामेकाच्या विरोधात उभे ठाकलेत, एकामेकाचे कपडे उतरवण्याचं काम झालं, नामुष्की केली एकमेकाची, नाचक्की झाली, लोक तमाशा बघत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये 175 जागा भाजपला मिळणार म्हणून आधीच घोषित करणं, याचा अर्थ असा आहे की लोकांच्या डोक्यात तुम्ही घातलंय सुरुवातीलाच की आम्हाला एवढेच जागा मिळणार आणि मग छेडछाड करायला मोकळे झाले तुम्ही. जसं लाडक्या बहीण पुढे आणलेत आणि ईव्हीएमचा वापर करून निवडणुका जिंकल्यात. काय सांगतात? लाडकी बहीणमुळे निवडणुका जिंकलेत. बिहारमध्ये असं सांगितलं 10,000 रुपये दिल्यामुळे महिला आम्हाला मतदान केले. त्यामागचं हे दाखवायचं कारण वेगळं आहे. आणि मागची भूमिका ईव्हीएम मध्ये घोळ करून, मतचोरी करून निवडणुका जिंकण्याचा फंडा आहे. हे आता स्पष्ट आहे. जर निवडणुकामध्ये 175-70 जागा आले भाजपच्या, तर त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे यांनी बेमानी करून, ईव्हीएम मध्ये गडबडी करून, ईव्हीएम हॅकिंग करून यांनी निवडणुका जिंकल्या, हे स्पष्ट होईल. मुख्यमंत्री म्हणाले विरोधक